चौथा दिवस. जादुई आरोग्य. ओपन इन्व्हर्टेड कॉमा. आरोग्य हीच सगळ्यात मोठी संपत्ती आहे. क्लोज इन्व्हर्टेड कॉमा. वर्जिल, इसवी सन 70 ते इसवी सन 19. रोमन कवी. आपल्या जीवनात आरोग्य ही सर्वात मौल्यवान गोष्ट आहे आणि दुसऱ्या कशाहीपेक्षा तिला आपण गृहीत धरलेलं असतं. तब्येतीच्या काही तक्रारी सुरू होतात तेव्हाच आपण त्याबद्दल विचार करायला लागतो आणि त्यावेळी आपल्याला उमगतं की आरोग्य नसेल तर आपल्याकडे काहीही नाही. आरोग्याविषयी एक इटालियन म्हण आहे जी आपल्याला बहुतेकांना लागू पडते. ती म्हण अशी आहे, ज्याचं आरोग्य चांगलं असतं तो श्रीमंत असतो, जरी त्याला त्याची जाणीव नसली तरी. आपली तब्येत जेव्हा चांगली असते त्यावेळी आपण तिचा क्वचित विचार करतो, पण जेव्हा आपण सर्दी किंवा फ्लू अशा किरकोळ कारणांनी अंथरूण धरतो तेव्हासुद्धा आपल्याला या शब्दातील सत्यता पटते. तुमची तब्येत जेव्हा बरी नसते तेव्हा तुम्हाला आपण कधी एकदा बरं होतो असं झालेलं असतं. तुमची तब्येत पूर्ववत होणे याशिवाय तुम्हाला दुसरं काहीच सुचत नाही. आरोग्य ही जीवनानं दिलेली देणगी आहे. ती तुम्हाला मिळते आणि प्रत्येक दिवशी अखंड मिळत राहते. आपण निरोगी राहण्यासाठी करत असलेल्या प्रत्येक गोष्टी बरोबरच हे निरोगीपणा असंच टिकून ठेवण्यासाठी आपण आपल्या आरोग्याविषयी कृतज्ञ राहणं आवश्यक आहे. लक्षात ठेवा, ज्याला आपल्या आरोग्याबद्दल कृतज्ञता वाटते त्याला किंवा तिला ते विपुल प्रमाणात मिळते. ज्याला ती कृतज्ञता आरोग्याविषयी वाटत नाही त्याच्याकडे किंवा तिच्याकडे जे आहे ते सुद्धा काढून घेतले जाते. तुम्हाला बरेच लोक माहीत असतील की ज्यांनी निरोगी जीवन पद्धतीचा स्वीकार केला आहे, पण तरीही त्यांची तब्येत चांगली नसते. कारण आरोग्यविषयक जे तुम्हाला मिळत आहे त्याबद्दल आभार मानणे आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही आरोग्याबाबत कृतज्ञ असता तेव्हा तुमची सध्याची तब्येत तर चांगली राहतेच, पण त्याचवेळी तुम्ही जर जादूला चालना दिलीत तर आरोग्याचा अखंड ओघही तुमच्याकडे येत राहील. लगेचच तुमच्या तब्येतीत सुधारणा घडून येत असल्याचं तुम्हाला दिसून लागेल. छोटी छोटी दुखणी, वेदना, तीळ, वर्ण आणि खुणा जादूने अदृश्य व्हायला सुरुवात होईल आणि तुम्हाला ऊर्जा, रसरशीतपणा आणि आनंद स्पष्टपणे वाढल्याचे जाणवू लागेल. आरोग्यासाठी कृतज्ञतेची कृती रोज केली तर काही काळानंतर तुम्हाला कळून चुकेल की याच्या साहाय्याने तुम्ही तुमच्या दृष्टीमध्ये, ऐकण्यामध्ये आणि तुमच्या सर्व ज्ञानेंद्रियांमध्ये, त्याचप्रमाणे तुमच्या संपूर्ण शरीरातील प्रत्येक कार्यामध्ये सुधारणा घडून आणू शकता आणि हे सगळं एखाद्या जादूप्रमाणे घडते. ओपन इन्व्हर्टेड कॉमा. कृतज्ञता ही एक लस आहे, शरीरातल्या विषाचा नाश करायचे औषध आहे आणि जंतुनाशक आहे. जॉन हेनरी जोवेट 1864 ते 1923 चर्चमधील प्रवचनकार आणि लेखक. ज्या प्रमाणात तुम्ही तुमच्या आरोग्याविषयी कृतज्ञता व्यक्त कराल अगदी तेवढ्याच प्रमाणात तुमच्या तब्येतीत जादू झाल्यासारखी सुधारणा घडून येईल आणि तुम्ही जेवढे कृतज्ञ असाल तेवढ्याच प्रमाणात तुमची तब्येत ढासळेल. ढासळलेल्या तब्येतीमुळे तुमची ऊर्जा, रसरशीतपणा, प्रतिकारशक्ती, विचारातील स्पष्टता, तुमच्या शरीर आणि मनातील प्रत्येक कार्य दुर्बल व्हायला लागेल. तुम्ही तुमच्या आरोग्याविषयी कृतज्ञ राहिल्याने तुम्हाला चांगले आरोग्य मिळत राहील. त्यामुळे तुम्ही आणखी कृतज्ञ व्हाल. त्याचवेळी तुमच्या शरीर आणि मनातील ताणतणाव कृतज्ञतेमुळे दूर होतील. वैज्ञानिक संशोधनातून असे आढळून आले आहे की ताणतणाव हेच अनेक आजारांचे मूळ असते. अभ्यासातून असंही दिसून आलं आहे की कृतज्ञतेचं आचरण करणाऱ्यांच्या तब्येतीत लवकर सुधारणा घडून येते आणि त्यांचं आयुष्य आणखी 7 वर्षांनी वाढण्याची शक्यता असते. आत्ताच्या तुमच्या आरोग्याची स्थिती आहे ती बघितल्यानंतर तुम्ही किती कृतज्ञ असायला हवं ते तुमच्या लक्षात येईल. प्रत्येक दिवशी तुम्ही आश्चर्यात गुंग व्हायला हवं. तुम्हाला जर जड वाटत असेल आणि हे जीवन कठीण, अवघड वाटत असेल
तर तुमची तब्येत ढासळत चालली आहे हे लक्षात घ्या. तुमच्यातला जिवंतपणा कमी व्हायचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे कृतज्ञतेचा अभाव. पण आता हे सगळं बदलणार आहे, कारण तुम्ही कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा वापर शरीराच्या निरोगीपणासाठी करणार आहात. या जादूच्या आरोग्य कृतीची सुरुवात तुमच्या शरीराच्या आरोग्याविषयी पुढे दिलेली परिच्छेद वाचून करायची आहे. शरीराच्या विशिष्ट अवयवाबाबत इटॅलिक्स टाईपमध्ये एक ओळ दिली आहे. ती ओळ वाचून झाली की डोळे बंद करा आणि मनातल्या मनात ती पुन्हा एकदा वाचा. त्या अवयवाबद्दल जेवढी शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. लक्षात ठेवा, तुम्हाला का कृतज्ञता वाटते असा जेव्हा तुम्ही विचार कराल तेव्हा तुम्हाला आणखी खोलवर कृतज्ञतेची भावना जाणवेल. जितकी ही भावना सखोल जाणवेल तितक्या जलद गतीनं त्याचे परिणाम तुमच्या शरीरात घडून येतील की तुम्ही आश्चर्यचकित होऊन जाल. तुमच्या पायाचा आणि पावलांचा विचार करा. तुमच्या जीवनातील वाहतुकीचं चलनवलनाचं तो एक महत्त्वाचा भाग आहे. तुम्ही पायाचा कशासाठी वापर करता याचा विचार करा. तोल साधण्यासाठी, उभे राहण्यासाठी, बसण्यासाठी, व्यायामासाठी, नृत्य करण्यासाठी, पायऱ्या चढण्यासाठी, कार चालवण्यासाठी आणि या सर्वांपेक्षा महत्त्वाचं म्हणजे चालणं नावाच्या अद्भुत गोष्टीसाठी. पायामुळं आणि पावलांमुळं तुम्ही घराभोवती फिरू शकता, बाथरूममध्ये जाऊ शकता, स्वयंपाकघरात काही पेय घेण्यासाठी जाता आणि तुमच्या कारपर्यंत जाऊ शकता. हे पाय आणि पावलं तुम्हाला दुकानांमधून जाण्यासाठी, रस्त्यावरून चालण्यासाठी, विमानतळापर्यंत पोचण्यासाठी, समुद्रकिनारी हिंडण्याची परवानगी देतात. चालण्याची ही क्षमता आपल्याला जीवनाचा आनंद उपभोगण्याचे स्वातंत्र्य देते. म्हणूनच अगदी मनापासून म्हणा, मी माझ्या पायांसाठी आणि पावलांसाठी आभार मानतो. तुमच्या हातांचा, खांद्यापर्यंतच्या हातांचा विचार करा. एका दिवसात किती वस्तू उचलता, हातात धरता ते आठवा. तुमचे हात तुमच्या जीवनाचे महत्त्वाचे साधन आहे. संपूर्ण दिवसभर आणि प्रत्येक दिवशी न थांबता आपण त्यांचा वापर करत असतो. हातांमुळे तुम्ही लिहू शकता, अन्न खाऊ शकता, फोन, संगणक वापरू शकता, आंघोळ करू शकता, कपडे घालू शकता, बाथरूममध्ये हातांचा वापर करू शकता, गोष्टी उचलू शकता, त्या हातात धरू शकता आणि प्रत्येक गोष्ट तुम्हाला करता येते. तुम्हाला जर तुमच्या हातांचा वापर करता आला नसता तरी या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला इतरांवर अवलंबून राहावं लागलं असतं. म्हणूनच मी माझ्या बाहूंसाठी, हातांसाठी, हातांच्या पंजांसाठी, बोटांसाठी आभार मानतो असं म्हणा. आश्चर्यानं गुंग करून टाकणाऱ्या तुमच्या ज्ञानेंद्रियांचा विचार करा. या ज्ञानेंद्रियांमुळे आपल्याला दिवसभरात कितीतरी वेळ खाण्याच्या आणि पिण्याच्या वेगवेगळ्या चवींचा आनंद लुटता येतो. सर्दीमुळे कधीकधी तुम्हाला चवच कळेनाशी होते आणि अन्नाची किंवा पेयाची चव न कळल्यामुळे खाण्यापिण्यातला आनंद नष्ट होतो. म्हणूनच चव कळण्यासाठी दिलेल्या जीभ या आश्चर्यचकित करणाऱ्या ज्ञानेंद्रियांसाठी मी आभार मानतो असं म्हणा. जीवनातील अनेक सुंदर सुवास नाक या ज्ञानेंद्रियांमुळे तुम्हाला अनुभव येतो. फुलांचा, परफ्यूमचा, इत्तरचा, स्वच्छ चादरीचा, स्वयंपाक होत असतानाचा, हिवाळ्यात रात्री शेकोटीचा, उन्हाळी दिवसात हवेचा, ताज्या कापलेल्या गवताचा, पाऊस येऊन गेल्यानंतर येणाऱ्या मातीचा वास, असे अनेक वास आपल्या आयुष्यात भरून राहिलेले असतात. म्हणूनच नाकाने घेण्यात येणाऱ्या वास या संवेदनेसाठी मी आभार मानतो असे म्हणा. तुम्हाला जर स्पर्शाची संवेदना नसती तर तुम्हाला गरम काय आणि थंड काय, मऊ काय आणि टोकदार काय, गुळगुळीत काय आणि खडबडीत काय हे कधीच कळले नसते. वस्तू कशा असतात आणि शारीरिक प्रेम कसं द्यायचं किंवा घ्यायचं हे स्पर्शाविना आपल्याला कळलं नसतं. स्पर्शाच्या संवेदनेमुळेच तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता त्यांना जवळ घेऊन आधार देऊ शकता. एका माणसाच्या दुसऱ्या माणसाला हातानं होणारा स्पर्श ही जीवनातील अनेक गोष्टींपैकी सर्वात बहुमोल गोष्ट आहे. म्हणूनच या बहुमोल अशा स्पर्शाच्या संवेदनेबद्दल मी आभार मानतो असं म्हणा. आठवा तो डोळे नावाचा चमत्कार. या डोळ्यामुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या प्रिय व्यक्तीचे, मित्राचे चेहरे पाहता येतात. तुम्ही छापील पुस्तके, वर्तमानपत्रे आणि ईमेल वाचू शकता.
टी व्ही बघू शकता, निसर्गाचं सौंदर्य न्याहाळू शकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या जीवनाचा मार्ग तुम्ही पाहू शकता. फक्त 1 तासभर तुम्ही तुमचे डोळे बांधा आणि नेहमी ज्या गोष्टी करता त्या करायचा प्रयत्न करा. तुमच्या डोळ्यांचे महत्त्व काय आहे हे लगेचच तुम्हाला कळेल. म्हणूनच ज्या डोळ्यामुळे तुम्ही प्रत्येक गोष्ट पाहू शकता त्या माझ्या डोळ्यांसाठी मी आभार मानतो असं म्हणा. ज्या कानांमुळे तुम्ही स्वतःचा आणि इतरांचा आवाज ऐकू शकता आणि ज्यामुळे तुम्ही लोकांशी बोलू शकता त्या कान या श्रवणेंद्रियांचा विचार करा. कानाशिवाय आणि ऐकण्याची संवेदना नसती तर तुम्ही फोनवर बोलू शकला नसता, संगीत ऐकू शकला नसता, रेडिओ ऐकू शकला नसता, तुमचे प्रियजन काय बोलतात ते ऐकू आले नसते, तुमच्या सभोवतालच्या वातावरणातील कोणताही आवाज तुम्ही ऐकू शकला नसता. म्हणूनच माझ्या या ऐकू येण्याच्या क्षमतेसाठी मी आभार मानतो असं म्हणा. आणि मेंदूशिवाय तुमच्या कोणत्याच ज्ञानेंद्रियांचा वापर करणं तुम्हाला अशक्य होतं, कारण मेंदू तुमच्या सर्व ज्ञानेंद्रियांच्या साहाय्याने लाखो संदेशांवर एका सेकंदात प्रक्रिया करतो. खरं तर मेंदूमुळेच तुम्हाला जीवनाचे ज्ञान होते, अनुभव घेता येतो. जगातला कोणतंही संगणक तंत्रज्ञान याची नक्कल करू शकत नाही. म्हणूनच माझ्या मेंदूसाठी आणि माझ्या सुंदर मनासाठी मी आभार मानतो असं म्हणा. तुमचं आरोग्य, शरीर आणि जीवनासाठी ज्या करोडो पेशी 24 तास 7ही दिवस अहोरात्र अविरतपणे काम करत असतात त्यांना आठवा. पेशींची आभार माना. जीवन सातत्य टिकवणाऱ्या अवयवांची आठवण काढा. ते सातत्याने तुमच्या शरीरातील प्रत्येक गोष्ट गाळून स्वच्छ करून आणि पुन्हा नूतनीकरण करून घेत असतात. आणि लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही की यासाठी तुम्हाला काहीही विचार करावा लागत नाही. ते स्वयंचलितपणे त्याचं काम करत असतात. अशा या अत्यंत परिपूर्ण काम करणाऱ्या अवयवांचे आभार माना. पण आपल्या शरीरातील कोणतीही संवेदना, यंत्रणा कार्य किंवा इतर अवयवापेक्षा एक चमत्कार करणारा अवयव आहे आणि तो म्हणजे हृदय. हृदय आपल्या शरीरातील इतर प्रत्येक अवयवाला नियंत्रित करते. तुमचे हृदय तुमच्या शरीरातील प्रत्येक व्यवस्था प्रवाही ठेवण्याचे काम करते. म्हणूनच माझ्या सामर्थ्यवान आणि निरोगी हृदयासाठी मी आभार मानतो असं म्हणा. आता एक कागदाचा तुकडा किंवा कार्ड घ्या आणि त्याच्यावर मोठ्या ठळक अक्षरात लिहा, आरोग्याची देणगी मला जिवंत ठेवत आहे. हे कार्ड आज तुमच्याबरोबर घ्या आणि जिथं तुमची वारंवार नजर जाईल असं तुम्हाला वाटतं तिथं हे कार्ड ठेवा. तुम्ही जर टेबलावर काम करत असाल तर बरोबर तुमच्यासमोर हे कार्ड ठेवा. तुम्ही जर चालक असाल तर तुम्ही चालवत असलेल्या मोटारीमध्ये किंवा ट्रकमध्ये तुमचं नेहमी लक्ष जाईल अशा ठिकाणी हे कार्ड ठेवा. तुम्ही जर बराच काळ घरात राहत असाल तर जिथं तुम्ही नेहमी हात धुता तिथे किंवा फोनच्या जवळ ठेवा. तुम्हीच लिहिलेले शब्द नेहमी तुम्हाला दिसतील अशी जागा निवडा. आज किमान 4 वेगवेगळ्या वेळी हे शब्द जेव्हा तुम्ही पाहाल तेव्हा ते अगदी शांतपणे हळूहळू प्रत्येक वेळी एकच शब्द या पद्धतीने वाचा आणि आरोग्याच्या या देणगीबद्दल जेवढी म्हणून कृतज्ञता वाटेल तेवढी व्यक्त करा. तुमचे आरोग्य आता आणि यापुढेही कायम चांगले राहण्याची हमी मिळण्यासाठी, वाढती ऊर्जा आणि उत्साहानं जगण्यासाठी तुम्ही कृतज्ञ राहणे अत्यंत आवश्यक आहे. कृतज्ञतेबरोबर तुम्ही जर पारंपरिक उपचार पद्धतीचा वापर केलात तर तुमच्या आरोग्यात क्रांती घडून येईल. तुम्ही यापूर्वी कधी पाहिलेला नसेल एवढ्या झपाट्यानं तुमचा आजार बरा झालेला तुम्हाला आढळेल आणि आरोग्यविषयक इतर चमत्कारही तुम्हाला दिसून येतील. जादूची कृती क्रमांक 4. जादुई आरोग्य. क्रमांक 1. जादूच्या कृतीच्या 1 ते 3 पायऱ्यांचा पुनरुच्चार करा. तुमच्या वरदानांची मोजदाद करा. 10 वरदानांची यादी तयार करा. तुम्हाला कृतज्ञ का वाटतं ते लिहा. तुमची यादी पुन्हा वाचा आणि प्रत्येक वरदानाच्या शेवटी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असं 3 वेळा म्हणा आणि या वरदानांबद्दल जेवढी शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. क्रमांक 2. एका कागदावर किंवा कार्डवर आरोग्याची देणगी मला जिवंत ठेवत आहे असं लिहा. क्रमांक 3. हे कार्ड तुम्हाला आज वारंवार दिसेल अशा ठिकाणी ठेवा. क्रमांक 4. किमान 4 वेळा हे शब्द अगदी हळूवार उच्चारा आणि तुम्हाला मिळालेल्या आरोग्याच्या मौल्यवान देणगीबद्दल शक्य तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. क्रमांक 5.
तुम्ही आज रात्री झोपी जाण्यापूर्वी तुमचा जादूचा दगड एका हातात धरा आणि दिवसभरात घडलेल्या सगळ्यात चांगल्या गोष्टीबद्दल आभारी आहे असं म्हणा. धन्यवाद.